तुला 4 महिने झाले सांगायचं सौर ऊर्जा मथाऱ्याच्या जाग्यामध्ये आहे. आता ती जमीन वाटून आली. आता सौर ऊर्जेचा कसा करायचं मग गहू वळायला तू पाणी इकडे लावायला. मला चक्क आलं तुझ्या हाती काहीच करणार नाही. ती बायको कान भरायची आपल्या दोघात भांडणे लावून द्याली. कोणीकडे गोष्टी नेऊ नको. बायकोच्या बिकोचं काय ऐकत नाही. मी खेटाना मारतो मला जास्त बोलली तर तू मला सांगायला का. तुला बोलून काहीच फायदा नाही. मी आता सरपंचाला बोलतो तू पहिलाच बैल भाडा. हॅलो सरपंच ते मग भाऊ भांडायला या तुम्ही का ते सौर ऊर्जाचं मी तो आमचं. बोला बा तुमच्या दोघांच काय होते. मला वाटतं तू मोठ्या सरपंचाला बोललो काय की उपसरपंचाला का देवाऱ्याला बोललो काय. आता आगा बोललो का तू आता सरपंच आली इथं आता बोल तू काय समोर. अबे याच्या देव देवाऱ्यावर नाही मी तर राहतो. अरे काय हवे हे इतका मारा मारा करायले रोजे घर भानगडी अशा करीत बसले तर तुमचं काय झालं काय तुमचा तपशा का. अहो हे गाणमनचं बाईचं ऐकून बैल भाड्या झालं काही करायला मला मारायला सुटलं तिचं लावून द्यायला ते बाई. तपशा म्हणजे ते सौर ऊर्जा येतं त्याच्याजवळ राहील नाही तर माझ्याजवळ राहील. कोणता तपशा याच्यासाठी भानगड चालू आहे. मरता काय सांगा तुम्ही याच्यासाठी. ते कांद्या सौरजेच्या भानगडी होता ना जाऊ द्या बाबा ते मला देऊन टाका. मी 20,000 रुपये तुम्हाला देतो. 10,000 घ्या वाटून बुजून टाका ते तसं. हे जरवा हे जा तुम्ही घ्या मुकाने वाटून आणि मी नेतो काढून ते आता सौरजा. आज वाडा धाब्यावर जेवण करू.